ऋषी अत्री आणि माता अनुसया हे दोघे पती पत्नी. अनुसया माता ही खूप पतिव्रता होती. तिन्ही लोकांच्या मध्ये तिचं एक नाव होतं. आणि एक दिवस काय झालं, लक्ष्मी माता, सरस्वती माता आणि पार्वती माता या तिघी जणींचा संवाद चालू होता. त्या म्हणत होत्या की आमचे तिन्ही पती परमेश्वर म्हणजे हे तिघेही त्रिलोकाचे दैवत आहेत. यांची बरोबरी करणारा कोणताही देव नाही. आणि त्यांच्या आम्ही तिन्ही देवता म्हणजे आमच्यासारख्या महान पतिव्रता कोणी नाहीत. आणि तिथे आले नारद मुनी. नारद मुनी म्हणजे नारद मुनीच. ते म्हणाले, माता तुम्ही हे चुकीचं भाकीत करताय. तुमचं हे कथन जे आहे ते चुकीचं आहे. तुमच्यापेक्षाही भूलोकावरती, पृथ्वी लोकावरती एक माऊली आहे, एक माता आहे, ती तुमच्याही पुढे पतिव्रता आहे, महापतिव्रता आहे. या तिघींचाही अहंकार दुखवला गेला. या तिघी म्हणाल्या की आमच्याही पेक्षा आणि क्षुल्लक मानवी जीव असा कसा असू शकतो, किती महापतिव्रता कशी असू शकते. तर नारद म्हणाले, तुम्हीच बघा, अनुभवून घ्या. त्यावेळेला या तिघींनी म्हणाले आपल्या देवतांना, आपल्या पती परमेश्वरांना, की तुम्ही जाऊन तिची परीक्षा घ्यायची. तिचं पातिव्रत्य कसं नष्ट होत नाही बघूया आपण. तिन्ही देवता ऐकलं आपल्या पत्नीचं आणि आले भूलोकावरती अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि त्यांनी भिक्षा मागितली, भिक्षाम देही म्हणून. माता अनुसया बाहेर आली भिक्षा द्यायला. त्यावेळेला 3 साधू दरवाजामध्ये उभे होते. तिन्ही साधूंनी सांगितलं की आम्हाला भूक लागेल, भिक्षा दे. त्यावेळेला अनुसया माता म्हणाली की भिक्षा, ठीक आहे, मी 2 मिनिट थांबा, आम्ही तुम्हाला भिक्षा आणून देते. त्यावेळेला तिन्ही साधू म्हणाले की नाही, आम्ही अशी भिक्षा घेणार नाही. माता अनुसया म्हणाली, मग तुम्हाला भोजन देऊ का मी तुम्हाला? ते म्हणले, आम्हाला भोजन नको आहे, तुम्हाला द्यायचं आहे तर आमची एक अट आहे. माता म्हणाली, काय? तर तिन्ही साधू म्हणाले की तुम्ही निवस्त्र म्हणजे अंगावरती एकही वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन द्यायचं. तिन्ही परक्या साधूंच्या पुढे मी निवस्त्र झाली म्हणजे माझ्या पतिव्रतेला धक्का लागणार. तिने तिन्ही परमेश्वराचं ध्यान केलं आणि म्हणाली, परमेश्वरा हे कसला माझ्यावरती प्रसंग आला. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की जे दरवाजामध्ये उभे आहेत तिन्ही साधू, तेच हे 3 परमेश्वर आहेत आणि ते माझी परीक्षा बघण्यासाठी इथं आलेले आहेत.